मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाज बांधव सराटे अंतरवाली येथून मुंबईकडे कूच करणार आहेत। यासाठी बीडमधील समाज बांधव सज्ज झाले असून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सराटी अंतरवालीकडे निघाले आहेत। यामध्ये गाड्यांवर मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर्स, स्टिकर्स लावण्यात आले असून जोरदार घोषणाबाजी करत समाज बांधव सराटीकडे रवाना झाले आहेत। मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईला जाण्यासाठी आता अंतरवालीला जात आहेत। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्हा ही भूमी आहे आणि पहिला मुक्काम त्यांचं जन्मस्थान, त्यांचं मूळ गाव असलेल्या मातुरी इथं होणार आहे। त्यामुळे प्रचंड संख्येने मराठा बांधव फोर व्हीलर असतील, टू व्हीलर असतील, ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल किंवा आपल्या वैयक्तिक काही गाड्या असतील, मिळेल त्या वाहनानं आहे त्या परिस्थितीत राहण्याचं, जेवणाचं सगळं साहित्य, दैनंदिन ज्या गरजाचं साहित्य आहे ते सगळे घेऊन अंतरवाली सराटीकडे आज समाज बांधव निघत आहेत। आपण एक बारकाईने पाहिलं पाहिजे। मागच्या 6 महिन्यापासून 2 वेळेस जरांगे पाटलांनी आमरण उपोषण केलं। दोन्ही वेळेस सर्वपक्षीय असेल सरकारमार्फत विनंती करण्यात आली, पहिल्या वेळेस 30 दिवसाचा वेळ द्या। जरांगे पाटलांनी स्वतः त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला। परत उपोषणाला बसले। परत सरकारने विनंती केली की आम्हाला अजून थोडा वेळ पाहिजे। 2 महिन्याचा वेळ त्या ठिकाणी दिला। 2 महिन्याचा वेळ हा 24 डिसेंबरला संपला होता। त्या तारखेपर्यंत सुद्धा सरकारने फक्त वेळ काळूपणा केला आहे। त्या ठिकाणी सरकारने कुठली ठोस भूमिका त्या ठिकाणी न घेतल्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला। बीडच्या 23 तारखेच्या इशारा सभेमध्ये त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की मुंबईला जाण्यासाठी आम्ही 20 जानेवारीला त्या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी निघणार आहोत। पायी दिंडी त्या ठिकाणी मुंबईकडे रवाना होईल आणि यावेळेस मात्र नक्कीच आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईमधनं बाहेर निघणार नाही। तर सरकारला यातून जाग आली पाहिजे की आता आत्ता जी संख्या आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुंबईपर्यंत जाऊसर वाढ होणार आहे आणि कमीत कमी 1 ते 1.5 कोटी लोक त्या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहोत।